कॅन्सरसाठी किमोथेरपी खूप गरजेची आहे का? प्रत्येक कॅन्सरला किमो लागतेच असं नाही. हार्ट सर्जरी करायची असेल तर कार्डियाक सर्जन असतो. हो, पण कॅन्सरच्या बाबतीत आम्ही असं पाहिलेलं आहे, म्हणजे मी जो रिसर्च केला त्यामध्ये मला आढळल्या गोष्टी की नॉट एव्हरी कॅन्सर सर्जरी इज डन बाय अ कॅन्सर सर्जन डेडिकेटेडली. कोणाकडून ट्रीटमेंट घ्यायची किंवा एक विशिष्ट प्रकारचा ऑन्कोलॉजी सर्जनच माझी सर्जरी करणार हे ठरवण्यासाठी कोणत्या 5 गोष्टी तुम्ही सुचवाल की जे लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजे, कोणता कॅन्सर सर्जन आपण सिलेक्ट करायचा? सगळ्यात पहिले तर आय विल टेल यू. मला हे विचारायचं की तुमची ऑल इंडिया रँक किती होती त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही एम्समध्ये एंट्री घेतली? माझा ऑल इंडिया रँक 10 होता. ऑल इंडिया रँक AIR 10. जे 10,000 सर्जन्स जे वन ऑफ द टॉप नॉच सर्जन्स ऑफ इंडिया आहेत, येस त्या 10,000 सर्जन्स मधून तुम्ही पहिल्या 10 मध्ये आला येस. आणि त्यातून तुम्हाला एम्स मध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही तसं बघितलं. जे आपण बायोप्सी म्हणजे सुईची तपासणी मराठीत म्हणतो ती केल्यानंतर तो जो रिपोर्ट येतो तर त्या रिपोर्टनुसार त्याचा टाईप कळतो. टाईप ऑफ कॅन्सर अँड स्टेज ऑफ कॅन्सर हे डिसाईड करतो ऑन्कोलॉजिस्ट. जसं मी कॅन्सर सर्जन आहे, MCH ही माझी डिग्री आहे, सो आय कॅन डिसाईड द स्टेज ऑफ द कॅन्सर अँड टाईप ऑफ द कॅन्सर इज डिसाइडेड बाय बायोप्सी. रेड मीट जे आहे, नॉनव्हेजमधलं पण रेड मीट जे आहे ते पण जर तुम्ही एव्हरीडे कन्झ्युम करत असाल तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिस्क फॅक्टर फॉर इंटेस्टायनल म्हणजे आतड्यांच्या कॅन्सरसाठी. जर जी दुखत नाही तीच गाठ ऍक्च्युअली कॅन्सरची असते, Exactly. पुढे जाऊन प्रॉब्लेमॅटिक होणार आहे तुम्हाला. एक्झॅक्टली, जेव्हा लहान असते कॅन्सर गाठ ती बिलकुल दुखत नाही, मग ती स्तनामध्ये असू नाही तर तोंडामध्ये असू नाही तर पोटात असू. तर मग मेल पेशंट असेल, एखादा पुरुष आहे ज्याला कॅन्सर झालाय तर त्यांनी त्याची इन्फर्टिलिटी अफेक्ट होती का? लिटरली फ्री कॅन्सर पेशंटला ट्रीट करू शकता किंवा ट्रीट करू शकता इंडियामध्ये आजकाल. येस, लहान असताना कॅन्सरची गाठ बिलकुल दुखत नाही, चोर पावलांनी येते. कॅन्सर हा कायम चोर पावलांनी येतो आणि मग तुम्हाला तो तिखट होऊन जातो. एव्हरी इयर जर का कॅन्सरने बाधित होत आहेत वर्ल्ड वाईड आणि इंडियामध्ये त्याचं प्रमाण आहे 20 लाखांहून अधिक येस, दरवर्षी वाढणारं. सो हा जो आकडा आहे हा आपण कसा जस्टिफाय करतोय? तर इंडियामध्ये मी पाहतोय की ऑलमोस्ट 80 ते 90 पेशंट्सला किमोथेरपी दिली जाते. कॅन्सर डायग्नोज झाला, किमोथेरपी. मग हे कुठंतरी एक स्कॅम टाईप आहे का?